काल अहिल्यानगरमध्ये राडा झाला होता आणि या राड्याचा नवा व्हिडिओ आता समोर आलाय। जमावानं गाड्यांची तोडफोड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। रास्ता रोको आणि दगडफेक प्रकरणी 200 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी आतापर्यंत 39 जणांना ताब्यात घेतलंय। जमावानं केलेल्या दगडफेकीमध्ये 7 पोलीस जखमी झालेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। अहिल्यानगर मधल्या राड्याची ही दृश्य आहेत। नवी दृश्य आता समोर आलेली आहेत। आपले प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट घेऊया। उमर, ज्यावेळी काल राडा झाला त्यावेळी जी दृश्य समोर आली होती त्यावेळी फक्त पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं दिसत होतं। आता ही नवी दृश्य आहेत। पोलिसांना लाठीचार्ज का करावा लागला ते सांगणारी ही दृश्य आहेत। आत्ता नगरमध्ये नेमकं काय दिसतंय? शांतता आहे का? तणावपूर्ण शांतता आहे का? आणि मग आता पुढे काय काय होऊ शकतं? कारण दुसऱ्या बाजूने आंदोलन करण्याची शक्यता होती। ओवेसी नगरमध्ये येणार होते, त्या सगळ्या अनुषंगाने सुद्धा नक्कीच काल झालेल्या राड्यानंतर आज हा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। यामध्ये जे आंदोलन करणारा एक गट होता तो शहराकडे जाताना दिसत आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे रिक्षांच्या काचा फोडत धुडगूस घालत हा जो गट आहे तो शहराकडे जाताना दिसत होता आणि त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला आहे। विशेष म्हणजे आता 100 ते 200 जणांवरती शहराच्या तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। 39 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि यामध्ये 7 पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेले आहेत। खरं तर 150 ते 200 जणांवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलीस त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहेत। आणखीन त्यामध्ये कोणते आरोपी होते, त्यामागचा नेमका हेतू काय होता, अचानकपणे आंदोलनकर्ते एवढे आक्रमक कसे झाले, शहराकडे कसे निघाले आणि येणाऱ्या जाणाऱ्या जे रिक्षा होत्या, जे गाड्या होत्या त्याची तोडफोड कशी सुरू केली। आता या सर्व प्रकरणाबाबत आता पोलीस तपास करतायत, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील चेक करतायत। त्याच विशेष म्हणजे आता आज अहिल्यानगरमध्ये ओवेसीची सभा देखील पार पडणार आहे। आतापर्यंत पोलिसांनी ओवेसीच्या सभेला परवानगी दिलेली नाहीये, मात्र आज संध्याकाळी होणाऱ्या सभेला दुपारपर्यंत पोलीस परवानगी देतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि जर पोलिसांनी परवानगी नाकारली तरी देखील ही सभा होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचप्रमाणे ही जर सभा झाली तर कालच्या राड्यावरती ओवेसी काय बोलणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आजच्या ओवेसींच्या सभेला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे कालच्या राड्यानंतर। मात्र आता झालेल्या या प्रकरणानंतर आता पोलीस सखोल तपास करतायत। नगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। ठिकठिकाणी पोलिसांचे पॉइंट्स देण्यात आलेले आहे, बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। काल झालेल्या घटनेनंतर आतापर्यंत शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। मात्र हा जो नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे कुठेतरी एक प्रकारे पोलिसांवरतीच प्रश्नचिन्ह उभा होत होता की पोलिसांनी लाठीचार्ज केला, आंदोलनकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला। मात्र आता हा व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की आंदोलनकर्त्यांचा एक गट शहरामध्ये धुडगूस घालण्याच्या हेतूने निघाला होता आणि त्याच दरम्यान काही रिक्षांची तोडफोड करण्यात आली आणि त्यामुळे पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता। विक्रांत, बरं, धन्यवाद उमर या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।